वर्गाला शाळा प्रवेश प्रसंगी तुम्ही हजर राहिलेला आहे, कसा अनुभव? शाळे प्रवेश उत्सवाचा कार्यक्रम हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवला जातो आहे. पहिलीमध्ये जे मुलं ॲडमिशन घेतात किंवा नववर्षामध्ये जे विद्यार्थी शाळेमध्ये येतात त्यांचं स्वागत करणे, त्यांच्या शाळेमध्ये वर्षभर त्यांचा उत्साह टिकून राहावा याच्याकरता जनतेचे प्रतिनिधी असतील, गावाचे प्रतिनिधी असतील, शिक्षक असतील किंवा इतर वर्ग असेल, हे सगळेजण त्यांचं स्वागत करत असतात. आज बैलगाड्यामध्ये आणून आम्ही त्यांना या ठिकाणी शाळेमध्ये आणलेलं आहे. आणि निश्चितपणाने आमचा काळ आणि तुमचा सगळ्यांचा काळ जर आठवला तर मुलगा शाळेत आणायचा तर टांगा टोली करून आणायला लागायचा, पण आजची मुलं ही न रडता शाळेमध्ये आली आणि मूळ आपलं जे वाहन आहे, शेतकऱ्याचं जे वाहन आहे, बैलगाडीवर आली. ही सगळ्यात मोठी गोष्ट या शाळेमध्ये या ठिकाणी झालेली आहे. आणि आजच्या या उत्सवाच्या वातावरणामध्ये निश्चितपणाने या विद्यार्थ्यांच्या पुढच्या काळामध्ये जी गरज आहे, शाळेमध्ये जी व्यवस्थेची गरज आहे ती आम्ही पूर्ण तर करतोच आहोत, पण शासनातर्फे पुस्तकं असतील, वह्या असतील, दप्तर असेल, याचंही वाटप या ठिकाणी आज करण्यात आलेलं आहे. तुम्ही या शाळेमध्ये शिकलेला आहे, तुमचे वडीलही तुम्ही म्हटलं की या शाळेत नातू मुलं सगळे इथे शिकले. या शाळेमध्येच आम्ही सगळेजण शिकलेलो आहोत आणि या शाळेचं आमचं देणं लागतं. आज आमची जी प्रगती आहे शाळेमुळेच आहे, किंवा या गावाची प्रगती परिसर, या शाळेमध्ये बरेच लोक मोठे होऊन गेलेत. कोणी आमच्या गावामध्ये एक SP झालेत, एक ॲडिशनल SP झालेत, मी मंत्री झालो, कोणी डॉक्टर्स झाले, कोणी वकील झाले. ही शाळेचीच देण आहे. अनुभव काय होता मंत्री झाले, आपला मुलगा देखील ZDC जिल्हा परिषदचे झाले. आगामी काळात ही शाळा आपल्यासाठी लकी मानली जाते परिवारासाठी. हे बघा, शाळा हे देवाराच असतो, कारण की इथं न बोलणारा मुलगा बोलतो, इथं न खेळणारा मुलगा खेळतो, न चालणारा मुलगा इथं पळतो. त्यामुळे आईवडिलांनंतर सगळ्यात मोठं जर देवाचं स्थान असेल तर ते गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू आणि गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै से गुरुवे नमः. गुरु हे स्थान आहे. तुम्ही या शाळेमध्ये शिकलेला पहिला दिवस कसा आठवतो तुमच्या शाळेतला? तुम्ही म्हटलं की टांगाटोली करून आणलं जायचं, काय माझंच नका, सगळ्यांचं तुमच्या सकट विचारा ना. तुम्ही रताळे खाल्ल्याशिवाय आलेच नाही शाळेत. त्यामुळे त्यावेळेस आमचे मार खायचो आणि मग आम्ही म्हणायचो चढी लागे छमाछम आणि विद्या येई घमाघम. बघितलं तर जिल्हा परिषदेच्या शाळेची पटसंख्या नाही, इथली संख्या तशी कमी नाही आहे. पाळदी शाळेमध्ये 6 शाळा आहे. शाळेमध्ये जर आपण तपास केला तर जवळपास 2000च्या आसपास आमचे विद्यार्थी. पुण्यातील कुंडमाड्यामध्ये जी घटना घडली त्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झालेला आहे, अजूनही काही जण बेपत्ता आहे, काय सांगाल? तपास कार्य चालू आहे. मदत पुनर्वसन मंत्री आपल्या जिल्ह्याचेच आहे, ते तिथे पोहोचलेले आहे. तपास कार्यामध्ये यश येईल आणि लवकर ते काम होईल. राज्यामध्ये ज्या एका पाठोपाठ एक घटना घडत आहेत त्याच्यावरून संजय राऊतांनी सरकारला पनौती सरकार म्हटलेलं आहे. हे सरकार आल्यापासून देशाला आणि राज्याला पनौती लागली असं संजय राऊत म्हणत आहे. ज्यावेळेस आपलं सरकार आलं तेव्हा कोरोना लागला होता, मग तेव्हा कोणाची पनौती होती? चला. भरत गोगावले यांनी वक्तव्य केलंय की शिवसेना फुटीला. अजितदादांचे आणि शिवसेनेचे मंत्री एकमेकांचे घोटाळे बाहेर काढायचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. एकीकडे भरत गोगावलेंनी इशारा दिला, त्याच्यानंतर परांजपेंनी पुन्हा त्यांचा घोटाळा काढण्याचा इशारा दिलेला आहे. हे बघा, कोणी कोणाचे काय घोटाळे काढायचे यापेक्षा आपण आपलं मंत्री म्हणून चांगलं काम करत राहायचं. कोणालाही किती घोटाळा काढू दे आणि शेवटी सरकार तिघं मिळून चालवायचं आहे. आणि मला तरी असं वाटतं की असं करणं उचित नाही आहे. शिवसेना फुटीमागे रश्मी साखरे जबाबदार आहे असं भरत गोगावले म्हणतायत. तो भरत गोगावलेंनी बोलले आहे, मला बोलणं काही उचित वाटत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेना चिंधूचं म्हटलंय. मी तर ठरवलं असतं तर मी पण भाजपसोबत गेलो असतो, मात्र मी लढायचं ठरवलं असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. ते आता ज्या जुन्या झालेल्या गोष्टी आहेत. आता पुढचा विषय करा, येणारी महापालिका रामकृष्णारी. चला.